उपोषणावर असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जेवण न घेतल्यामुळे त्यांचं वजन 4 किलोहून अधिक घटलंय। आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली असून उठून बसताना देखील त्यांना त्रास जाणवतोय। त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं लक्ष आहे, मात्र त्यांनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। बच्चू कडू यांचं म्हणणं आहे निवळ आश्वासन देऊन नाही चालन, त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल। तारीख सांगितल्याशिवाय दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही। आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बच्चू कडू यांची ऑनलाईन बैठक होणार आहे। या बैठकीत सरकारकडून कर्जमाफीबाबत काय निर्णय येतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। काल फोनवर बोलले, जिल्हाधिकारी स्वतः इथं होते। ते विविध मुद्द्याचे मंत्री व्हीसीद्वारे इथं बैठक घेईल। आज बैठक घेण्याची शक्यता आहे आणि सीएमची बैठक सुद्धा व्हीसीद्वारे होईल। त्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे व्हीसीद्वारे। हो का? दरम्यान सरकारकडून कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केलं। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त आंदोलक रस्त्यावर उतरलेत। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबतच राज्यभरातील शेतकरी देखील या आंदोलनात उतरले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू असून शेतकरी सरकारवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करतायत। मात्र दुपारच्या या बैठकीतून काही तोडगा निघतो का हे पाहावं लागणार आहे। अशाच महत्त्वाच्या आणि राजकारणातील घडामोडींसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।